नमस्कार. ट्रेंडी व्लॉग्सच्या या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी इथं बनवलेलं आहे चीज बॉल्स. त्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. 4 ते 5 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले आहेत. त्याला मॅशरनी मॅश करून घेतलेले आहेत. इथं आपण जर किसणीने किसून जरी घेतले तरीही चालेल. त्यानंतर व्हाईट ब्रेड्स असतात जे सँडविचचे ब्रेड, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, म्हणजेच ब्रेड क्रम्स वापरलेले आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, गरम मसाला आणि आमचूर पावडर घेतला आहे, ते सुद्धा एक चमची घेतलेला आहे. 1 चमची लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. जिरे आणि काळी मिरी पावडर घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. यामध्ये जर हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तरीही आपण करू शकतो. लाल तिखट आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे आणि छान असा कणिक जसे मळतो तसे मळून घ्यायचं आहे, म्हणजे असा गोळा तयार करायचा आहे. स्लरी तयार करण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, चीज क्यूब घेतलेले आहे आणि ब्रेड क्रम्स घेतले आहे. आता स्लरी तयार करण्यासाठी 4 चमची कॉर्नफ्लॉवरसोबत 4 चमची पाण्याचा वापर करून स्लरी तयार केलेली आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवताना ती जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बनवायची नाही. इथे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी मैद्याची स्लरी जरी बनवली तरीही चालतं. आता ही स्लरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही केलेले. बटाटा आणि ब्रेड क्रम्सचं जे मिश्रण आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार गोल असा गोळा तयार करायचा आणि पुरीसारखं थापडून त्यामध्ये चीज क्यूब टाकायचं आहे. आता हा चीज क्यूब ठेवल्यानंतर त्याला पुन्हा असं बंद करून घ्यायचं आहे आणि गोल बॉल जसा असतो तसा आपल्याला गोल शेप द्यायचा आहे. त्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचं आहे आणि वरचं जे कोटिंग आहे ते ब्रेड क्रम्सचं करायचं आहे, म्हणजे ब्रेड क्रम्स लावायचे आहेत. आता अशा प्रकारे सगळे आपण चीज बॉल्स तयार करून घेणार आहोत. तयार केलेले चीज बॉल्स आपण फ्रीजमध्ये जरी ठेवले तरीसुद्धा चालतात. आयत्या वेळी तळून खाल्ले की त्यामधलं जे चीज असतं ते छान असं मेल्ट होऊन जातं आणि आपले जे चीज बॉल आहेत ते सुद्धा खायला खूप छान लागतात. चीज बॉल्स बनवण्यासाठी बिलकुल पण वेळ लागत नाही. इथं जर आपल्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर त्याऐवजी आपण पोहे असतात ते सुद्धा आपण वापरू शकतो. पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि उकडलेल्या बटाट्यांमध्ये मिक्स करून सेम प्रोसेस फॉलो केली की आपले जे चीज बॉल्स आहेत ते खूप छान येतात. आता अशा प्रकारे सगळे चीज बॉल्स तयार केलेले आहे. आता तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे चीज बॉल्स तळायचे आहेत. एक करून मी सगळे चीज बॉल्स मीडियम फ्लेमवरच तळून घेणार आहे. आपल्याला हे चीज बॉल्सचं जे वरचं कोटिंग आहे ते क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे. तुम्ही बघू शकताय की चीज बॉल्स टाकताच तेलामध्ये खूप बुडबुडे आलेले आहेत. जोपर्यंत हे बुडबुडे पूर्णपणे गायब होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चीज बॉल्स तळायचे आहे. बऱ्याच वेळेस चीज बॉल बनवताना आतलं जे चीज असतं ते पूर्णपणे बटाट्याच्या मिश्रणामध्ये पॅक झालेलं नसतं, तर त्यामुळे तेलामध्ये टाकताच ते चीज मेल्ट होतं आणि बाहेर येतं. त्यामुळे पूर्णपणे पॅक करायचं, म्हणजे आपलं जे चीज बॉल आहे ते फुटणार नाही तेलामध्ये. मी बनवताना सेम तसंच झालेलं आहे. एक चीज बॉल आहे तो असा तेलामध्येच फुटला आहे आणि त्यातलं जे चीज आहे ते बाहेर निघतं आहे. अशा प्रकारे चीज बॉल तळून तयार झालेले आहे. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि दुसरे जे बाकीचे उरलेले चीज बॉल आहे ते सुद्धा अशा प्रकारे तळून घेणार आहे. आता हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की छान असे क्रिस्पी चीज बॉल तयार झालेले आहे. तुम्हाला मी एक चीज बॉल फोडून दाखवते, म्हणजे त्यामध्ये जे चीज आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे आणि गरम गरम चीज बॉल खायला खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.